आज ईश्वरपूरमध्ये उरून ईश्वरपूरचा महागणपती खंडेराव नानांच्या मार्गदर्शनाखाली जे मंडळ स्थापन आहे त्या स्थापनेचा आज रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतोय आणि त्या उत्सवासाठी भेट देण्यासाठी हास्य जत्रेचा फेम प्रभाकर मोरे इथं उपस्थित झालेले आहेत। आज आपण ईश्वरपूरमध्ये आलेला आहात, काय वाटतंय आपल्याला? काय भक्तांच्या आता जे चेहऱ्यावर आनंद बघून काय वाटतंय? फार बरं वाटलं। आधी सगळ्यांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। उरण ईश्वरपूरचा गणपती आपले नाना खंडेराव नाना त्यांनी हा उत्सव अगदी मोठ्या उत्सवात इस्लामपूरमध्ये साजरा करतात। म्हणजे डोळ्याची पारणं मिटली। आज इतकी प्रचंड गर्दी महिलांची आहे, पुरुषांची, बालगोपाळांची आहे। या गणपतीचा 10 दिवस जो उत्सव चालू आहे आणि तो सातत्याने रोज असा साजरा केला जातो आणि आजची ही सगळी उपस्थिती बघून इतका आनंद वाटला की आपल्या गणरायावर किती प्रेम आहे आणि गणरायाचा त्यांच्यावर किती आशीर्वाद आहे। आणि आपले जयंतराव पाळी साहेब आपले आहेत, त्यांचा पाठिंबा हा इस्लामपूरमध्ये सगळ्यांना आहेच, तर त्यांचेही आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीमागे असल्यामुळे हा एवढा उत्सव मोठ्या जोरात साजरा केला जातो। आणि खरंच सांगतो की गणपतीचा आशीर्वाद ह्या लोकांच्या सदैव पाठीशी राहणार आहे आणि त्याच्यातून खूप चांगलं काही निर्माण होणार आहे। आणि माझ्याकडे खूप खूप साऱ्या शुभेच्छा गणपती उत्सव। आपण मुंबई शहरामध्ये किंवा कोकणामध्ये मोठ्या उत्साहात गणपती उत्सव बघतो, पण हा आपण आता पहिल्यांदा आलेला आहे इथं उत्सवाला, काय वाटतं इथलं सगळं वातावरण बघून? फार सुंदर। म्हणजे मी कोकणातला आहे, आमच्याकडे गणपती उत्सव घराघरात असतो हे तुम्हाला माहितीच आहे। तर हा जो उत्सव इथला जो दांडगा उत्साह बघून म्हणजे नुसतं असं नाहीये लोक आलेत, पण इतके हसतमुख आहेत, आनंदात आहेत आणि गणपती उत्सव इतका आनंदाने साजरा करताना दिसत आहे, त्याचा फार मला अभिमान वाटतो, आनंद वाटतो। आपल्याला ज्यावेळेस जयंतराव पाटील एक विनंती केली आपलं सगळं आयडॉल जे गाणं आहे ते गाणं एक आपल्या प्रेक्षकांसाठी, तर आपले साहेब मला भेटले की नेहमी शालू झोका दे ग मैना मला म्हणायला लावतात, तर मी परत म्हणतो शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना, बुगडी नाही आणली रुसू नको मैना। थँक्यू, धन्यवाद।